नमस्कार, स्वाद होममेड रेसिपीमध्ये आज आपण दाल बाटी बनवत आहोत। त्यासाठी आपण दाल बाटी आटा प्रीमिक्स घेतले। याची रेसिपी आपल्या YouTube चॅनलवर आहे, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत, ती तुम्ही चेक करून घ्या। हा आपला दाल बाटी आटा रेडी टू कुक आहे। त्याच्यात आपण फक्त कोमट पाणी मिक्स करायचं आहे आणि पीठ घट्ट भिजवून घ्यायचं आहे। या पिठाचा आपल्याला घट्ट गुंडा भिजवून घ्यायचा आहे। आपला बट्ट्यांचं पीठ तयार आहे भिजवून, त्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊ आणि याचे व्यवस्थित गोळे तयार करून घेऊ। आपण कुकरमध्ये डाळ लावून घेतली आहे, त्यात आपण हळद आणि 1 चमचा तेल टाकले, त्यात आपण पाणी टाकू आणि त्याच्यावर आपण प्लेट ठेवू, त्याच्यावर आपल्या बट्ट्या शिजायला ठेवून देऊ। आपण याच्या 4 ते 5 शिट्ट्या घेऊन हे सगळं छान व्यवस्थित शिजवू। बट्ट्या तयार आहेत, ते आता आपण सुरीच्या साहाय्याने व्यवस्थित डिशमध्ये काढून घेऊ। आपली डाळही व्यवस्थित शिजलेली आहे, ती आपण तेलाचा पॅन गरम करायला ठेवला आहे। तोपर्यंत आपण हे तेल गरम होईपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊ। आपण वरण फोडणी देण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे। आपलं तेल गरम झालं की सर्वप्रथम आपण त्यात मोहरी टाकून घेऊ। आपण असे बट्ट्यांचे काप करून घेऊ। आपली मोहरी छान तेलावर तरतरली, त्यात आधी आपण जिरं, त्यासोबत आपण लसूण, तेजपत्ता, कांदा टाकून व्यवस्थित परतून घेऊ। आपला कांदा लालसर होत आला की सगळ्यात आधी आपण त्यात शेवग्याची शेंगा टाकू। 2 मिनिटं त्याच्यावर परतत आले की आपण त्यात टोमॅटो आणि काशीफळ याचे काप टाकून घेऊ। आपल्या सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजल्यात, आता आपण त्यात वरण टाकून घेऊ। त्यात थोडं पाणी ॲड करू आणि चवीनुसार मीठ। आणि त्याला छान आता उकळी येऊ दे। तोपर्यंत आपण एका गॅसवर बट्ट्या तळून घेऊ। आपलं तेल गरम झालं आहे बट्ट्यांसाठीचं, वरण उकळेपर्यंत आपल्या बट्ट्या तयार होतील। आपलं तेल छान कडकडीत तापलं आहे, त्यात आपण त्या बट्ट्या टाकून छान फ्राय करून घेऊ। आपल्या वरणाला उकळी आली आहे, आता आपण त्यात थोडीशी कसुरी मेथी आणि थोडी चिंच भिजवून ठेवली होती, आपण ही चिंच टाकणार आहे आणि याला परत एकदा छान दणदणीत उकळी काढून घेऊ। आपल्या तोपर्यंत बट्टे तळून झाले आहेत। आपण डिशमध्ये काढून घेऊ। आपण छोट्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी तडतडली आणि त्यात थोडं हिंग टाकून वरणाला छान तडका देऊन घेऊ।
अशी आपली दाल बाटी तयार आहे। ती तुम्ही नक्की करून पहा। आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।